दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्हा परिषदेत दिनांक 26 फेब्रुवारी रोजी एका तरुणाने गोंधळ घातला आणि सर्वत्र चर्चेला उधाण आलं। जिल्हा परिषदेचे प्रशासन तक्रार ऐकून घेत नाही अशी तक्रार करीत एका तरुणाने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मुख्यालयाच्या गच्चीवर उभे राहत पेट्रोलची बाटली हातात घेऊन एकच गोंधळ घातला। जिल्हा परिषदेच्या सीईओ अशिमा मित्तल यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी हा युवक करत होता। मात्र हा गोंधळ पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पोलिसांना माहिती दिली। अनिकेत निकाळे असे या गोंधळ घालणाऱ्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवले। दरम्यान संबंधित व्यक्ती 2 महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाशी निगडीत होती। त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही झालेली आहे। त्यांच्या जिल्हा परिषदेशी संबंधित एकही मुद्दा प्रलंबित नाही, तरी ते दररोज जिल्हा परिषदेत आरडाओरडा करतात। या संदर्भात पोलीस प्रशासनाला यापूर्वी पत्रही दिले आहे। आता गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश प्रशासन विभागास दिले आहेत, अशी प्रतिक्रिया सीईओ अशिमा मित्तल यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।